सप्रेम जय भीम भावानो. आमचं खाल्लं म्हणणाऱ्या लोकांसाठी बाबानो, आम्ही कोणाचंच खाल्लं नाही. आमचे लेकरं शिकले, शिक्षित झाले, त्यांनी स्वतःच्या कष्टाचं खाल्लं. आणि आता तुम्हाला सांगतो, आम्ही कुठला जो गायक आहे, कवी आहे, आम्ही त्याची कधी जात पाहिली नाही. बाबासाहेबांचे गाणे अनेक जातीतल्या कवी लोकांनी गायली, अनेक जातीच्या लेखकांनी लिहिली, आणि आम्ही सर्वांना डोक्यावर घेतलं. आम्ही असं म्हणलं नाही हा फलान जातीचा ह्या बाबासाहेबाचं गाणं का लिहितो, आपण त्यांना कार्यक्रमाला का बोलवावं, त्यांना लाखो रुपये का द्यावं, असं माझ्या बौद्ध समाजानं कधीच विचार केला नाही. आणि बौद्ध समाज हा सहनशील समाज आहे. बौद्ध समाजानं सगळ्यासाठी रस्त्यावरच्या लढाया लढल्या, मार खाल्ले, प्रसंगी घरदार जाळून गेले. तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय, जवखेड्यामध्ये चर्मकार समाजाच्या माणसाचे हातपायाचे तुकडे करून हिरीमध्ये टाकलं होतं. त्यावेळेस आमच्या लातूरमध्ये आमच्या बौद्ध बांधवांनी लातूर बंद केलं, आणि आमच्या बौद्ध बांधवावर अक्षरशः त्यावेळेस कोम्बिंग ऑपरेशन झालं. सोनीचं प्रकरण असेल, बौद्ध समाज रस्त्यावर उतरला. खरड्याचं प्रकरण असेल, बौद्ध समाज रस्त्यावर उतरला. खैरलाजीचं प्रकरण असेल, बौद्ध समाज रस्त्यावर उतरला. प्रत्येक ठिकाणी बौद्ध समाजाने मार खाल्लाय, मार. तुमच्या हक्काचं काहीच नाही, तुमच्या हक्काचा मार खाल्लाय आणि तुम्हाला सुरक्षित ठेवलंय. समोर शत्रू झालो आम्ही हिंदूंचे, की ही महार अट्रॉसिटी करतात, ह्या लोकांचं संरक्षण करतात. आम्ही आमच्या मराठा बांधवाचे आम्ही शत्रू झालो. कारण मराठा बांधवाला कळलं की बाबा हे बौद्ध समाजाचे नाही, इतर समाजाचे लोक आहेत, आणि हे लोक आपल्यावर अट्रॉसिटी टाकतात, ही त्यावेळेस त्यांना कळलं. आणि आमचं खाल्लं म्हणण्यापेक्षा मित्रांनो, आम्हाला कमी पडलंय म्हणून सांगायला पाहिजे होतं. तर सर्वजण आपण मिळून त्यांना खाऊ घातला असतो. कारण इतर समाजापेक्षा बौद्ध समाजाची वृत्ती अशी आहे की सर्वांना भेटलं पाहिजे. तुम्ही सांगितलं पाहिजे होतं की बाबा आपलं कमी पडलंय, ही व्यक्तीला कमी पडलंय, आपण सर्वजण मदत करूया, तर हे झालं असतं. पण तुम्ही RSSच्या, ब्राह्मणी, भाजपच्या इशाऱ्यावर नाचून जे काय हा नेरेटिव्ह पसरवला की आमचं खाल्लं पण आमचं खाल्लं हा एकच जात म्हणते. बाकीच्या जातीनं म्हटलं पाहिजे ना सर्वांनी आमचं खाल्लं. कोणीच नाही म्हणत, फक्त एक जातीनं आमचं खाल्लं म्हटले. कारण यांना खाण्याचा काय संबंध नव्हता, यांना 100% मदत होत होती, सर्व होतं. आम्ही एकजूट होतो. मातंग समाज, बौद्ध समाज हा एकत्रित आहे अजून पण ह्या 2-3% लोकांनी BJPच्या नादाला लागून हा जो काय गोंधळ घातलाय. तर माझी मातंग समाजाला विनंती आहे की आमचं खाल्लं म्हणणाऱ्या लोकांच्या पाठीमागं जाऊ नका. कारण तुम्हाला पण माहीत आहे आपण काय केलं, आपण एकत्रित लढलो, आपण एकत्रित राहिलो, पण ही आमचं खाल्लं म्हणणारे 3% लोक यांनी विनाकारण आपल्यामध्ये भांडण पेटवलं. आतापर्यंत बौद्ध समाज आणि मातंग समाज भावाभावासारखा राहिलाय, आणि ही जी बाहेरची आहेत यांना हे भगवाना झाले भावाभावाचं. मी बोलणार नव्हतो या विषयावर, पण आता मला खूप झालं की आमचं खाल्लं नाही भाई. आपण कोणाचं खाल्लंय का? आपले लेकरं शिकलेत, इथे भरपूर मातंग समाजाचे आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, चर्मकार समाजाचे आहेत, सगळे समाजाचे. SC कॅटेगरीमध्ये सर्वाला समसमान न्याय बाबासाहेबांनी दिलाय. त्यामुळं आम्हाला कमी पडलं हे जर सांगितलं असतं तर सर्वांनी मान्य केलं असतं. पण विनाकारण एखाद्याकडे बोट करणं आणि एखाद्याची बदनामी करणं हे चुकीचं आहे. आणि त्या पुढून आता तुम्हाला सांगतो, मग पाया पडून सांगतो की ह्याच्या पुढून जर असं झालं की आता बौद्ध समाजानं इतर समाजासाठी लढायचंच नाही ठरवलं तर लढणार कोण? कारण हे BJPचे चाटो आहेत, ह्यांना बस म्हणतर हे बसणार, उठ मात्र उठणार. हे काही समाजासाठी लढू शकत नाहीत. आणि पाठीमागे खूप अनुभव आपल्याला आलेले आहेत की आपल्या मुलांना मंदिरामध्ये गेल्यानंतर मारतात, जातीवाद करतात, पण ही आमचं खाल्लं म्हणणारी येत नाहीत. महार समाज तिथं पुढं असतो, बौद्ध समाज तिथं पुढं असतो आणि त्यांच्यासाठी लढतो. पण ही आमचं खाल्लं म्हणणारी ही पिलावळ आहे ना, हे काय 10-15 ही बोटावर मोजण्या इतके हे तिथं येत नाहीत. त्याच्यामुळं हे आमचं खाल्लं म्हणणाऱ्याच्या मागे लागू नका. बाबा आपण सर्व तरी एक आहोत, ही भावना ठेवून आपण एकत्र राहायला पाहिजे. ही भावना माझी महाराष्ट्राला विनंती आहे की आमचं खाल्लं म्हणणाऱ्या ह्या 4 लोकांच्या पाठीमागे आता कोणी जाऊ नये. नाहीतर हे लोक काय करतील, आज आपल्याच भांडण लावले, उद्या हे आरक्षण संपवून टाकतील. यांना करोडो रुपये मिळणार आहेत, हा विषय नाही. हे ज्यावेळेस पुढे झालेत ना, यांना करोडो रुपये मिळणार आहेत, त्यांचे मोठे बंगले होणार आहेत, त्यांच्या गाड्या होणार आहेत, यांच्या लेकरा बाळाचं चांगलं होणार आहे. पण आपल्या लेकरा बाळाचं काय? कारण ह्या ज्या आता ही जे उपवर्गीकरण करत असताना जो क्रिमिलेअरची जी आड घातली जाणार आहे त्याच्यामध्ये, की एक वेळेस जर त्याच्या पोराला नोकरी भेटली, बापाला नोकरी भेटली, तर त्या खानदानात पुन्हा कोणाला नोकरी भेटणार नाही. हे किती चांगलं आहे हे पण विचार करा. आपण स्पर्धेमध्ये राहिलं पाहिजे. स्पर्धेमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कुणी हरवू शकत नाही. आपण स्पर्धेमध्ये मागे पडतो. आता आमच्या समाजाचे पण कित्येक लोक आहेत, जसं की मी पण आहे, मी वडापावची गाडी चालवतो. आता मला आरक्षण आहे म्हणून मी कलेक्टर झालो का डायरेक्ट नाही. मी कष्टच केले नाहीत, शिक्षणच घेतलं नाहीत, मला कशी नोकरी मिळणार आहे? आता माझा प्रयत्न माझ्या मुलाला मी शिकवलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस आपण माझं खाल्लं म्हणण्यापेक्षा मी कमी पडलो
ही त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. मग आपण स्पर्धेमध्ये उतरूया आणि स्पर्धेमध्ये उतरून ते पुढची जी आपल्याला जी ट्रॉफी मिळवायची आहे, जे पद मिळवायचं आहे ते आपण हस्तगत करूया, ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. पण ही भावना न घेता आमचं खाल्लं म्हणायची जी भावना आमच्यामध्ये घातले, ही फूट पाडणारे आणि ही उभी फूट ती मातंग समाजाला किंवा इतर कोणत्याही समाजाला ही म्हणजे सोसणारी नाही आहे. कारण ही खूप मोठी शोकांतिका होणार आहे आणि आपल्या सर्वांच्या हातातलं जे ताटातलं जे आहे ना अन्न, हे सगळं विखरून जाणार आहे. त्यामुळं अशा लोकांना सहारा न देता, ठीक आहे बाबा आपण एखाद्या वेळेस आपल्या भावाकडून कर्ज होते काय अंगड, आपण सर्वजण मिळून सारतो ना ते, ती भावना ठेवणाऱ्या लोकांच्या सोबत राहावं अशी माझी इच्छा.